तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो मी उमेश कदम तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे UK राईड्स. आणि खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा जर्नी करतो आहे, म्हणजेच पुन्हा एकदा राईडला चाललो आहे. राईडला म्हणण्यापेक्षा आपण आज पुण्याला चाललो आहे. 1 महिन्यानंतर आज आपली पुन्हा एकदा राईड होणार आहे. तर आजची राईड खूप धमाल असणार आहे. आणि आजचा असा काही माझं सेटअप झालेला आहे, 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, असा काही आपला सेटअप आहे. जास्त काय नाही, टँक बॅग घेतले आणि एक बॅकपॅक घेतले बस. आणि आपले रायनॉक्सचे ग्लोव्ज आहेत, आपला कॅमेरा आणि हेल्मेट बस. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या राईडला सुरुवात करूया. दुपारचे आता जवळजवळ 1:45 वाजलेत. दुपारचं जाण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, जर आपण संध्याकाळी सुटलो असतो लेट, तर पुण्यामध्ये गेल्यानंतर भरपूर ट्रॅफिक लागतं. सो म्हटलं की आपण आता थोडं ऊन लागेल पण दुपारीच निघू, म्हणजे आपण बिना ट्रॅफिक जास्त नसेल, त्यामुळे आपण लवकर पोहोचू. नाहीतर ट्रॅफिकमध्ये आपल्याला खूप त्रास होईल. सो चला मग वेळ न घालवता लगेच बाईकवर बसतो आणि पुढची जर्नी आपण स्टार्ट करू. चला मंडळी, आपण फायनली JNPT हायवेवरती आलो आहे. तर हा हायवे आता ओल्ड मुंबई पुणे हायवेला जोडतो. तर तसं बघायला गेलं तर पनवेल आणि पुण्याचं अंतर जे आहे ते 120 किलोमीटरचं आहे. तर 120 किलोमीटर म्हणजे जवळजवळ अडीच तास पकडा तुम्ही, 2.5-3 तास. कारण की मध्ये घाटाचा रस्ता आहे, जसं की खंडाळा घाट आहे, परत लोणावळ्याचं ट्रॅफिक आहे आणि आपल्या रोडवरती रेग्युलर लागणारं ट्रॅफिक आहे, ते तर असणारच आहे. सो चला, दुपारी आत्ता बघताय तर तुम्ही 2 वाजलेत दुपारचे. तर भर उन्हामध्ये आपण चाललो आहे. तर याचं कारण तेच आहे की आपण संध्याकाळी जेव्हा पोचू तेव्हा 1-5च्या दरम्यान पोचू, त्यामुळे एवढं ट्रॅफिक नसेल. जेव्हा ऑफिस सुटतील तेव्हा भरमसाठ ट्रॅफिक होईल. सो म्हणून आपण ह्या टायमिंगला सुटलो. ॲक्च्युली लवकर निघालो असतो, पण झोप कंप्लीट नव्हती झाली, त्यामुळे बराच वेळ झोपलो आणि थोडा उठायला उशीर झाला, त्यामुळे आपण उशिरा निघालो आहे. मंडळी, पनवेलमधून बाहेर निघालो आहे आणि आत्ता आपण पोचलो ते शेडूंगला. हो, शेडूंगमध्ये पोचलो. ट्रॅफिक क्लिअर केल्यानंतर थोडं आता जरा बरं वाटतं आहे. दुपार असून पण जाम ट्रॅफिक, आणि हा रस्ता बघायला गेला तर ट्रॅफिकचाच रस्ता आहे. NH4 एक्सप्रेसवे, तिथे काय आपल्याला अलाउड नाही आहे, नाहीतर आपण लिटरली 2 तासाच्या आत पुण्याला पोचलो असतो. पण त्या रोडला आपल्याला बाईक अलाउड नाही आहे, आपल्याला याच हायवेने जावं लागतं, जो की पुणे मुंबई ओल्ड हायवे आहे. थोडेफार का होईना पण उन्हाचे चटके बसत आहेत, कारण तापमान जे आहे ते ऑबियसली 32-33 डिग्रीच्या वरती आहे. सो गरमी तर होते आणि उन्हाचे चटके पण बसत आहेत. एनिवे, आपल्याला अशा उन्हाची सवय आहे. आणि बघता बघता आपण शेडूंग टोल नाक्याला पोचलो. हे बघा, हे जे आहे झाडांचे जे टनेल्स आहेत हिरवेगार, हे बघण्यात जी मजा आहे ती मजा कशात नाही आहे. अजून पण हिरवीगार झाड आहेत बघा, भर उन्हात. एवढा उन्हाळा चालू आहे प्रखर, तरी पण आता एप्रिल महिन्याचा एंडिंग आहे, हा शेवटचा दिवस आहे एप्रिल महिन्याचा, आणि उद्यापासून आपला मे महिना चालू होतो. तर उद्यापासून जी गरमी आहे ती अजून जास्त वाढेल, अजून प्रखर होईल. सो सर्वांनी काळजी घ्या, उन्हामध्ये बाहेर फिरू नका जास्त. शक्यतो 12 ते 3 या टायमिंगमध्ये कोणी फिरू नका. माझा नाईलाज होता म्हणून मला आत्ता बाहेर पडावं लागतं. पण मी पूर्ण माझे जे गार्ड्स आहेत, गिअर्स आहेत, रायडिंग गिअर्स, ते सर्व घालून बाहेर पडलेलो आहे. तसंच तुम्ही चेहऱ्यावरती मास्क लावा, किंवा स्टोल असेल तुमच्याकडे, स्कार्फ असेल तर तो चेहऱ्यावरती बांधा आणि मगच बाहेर पडा. पाणी जास्त प्या, पाणी भरपूर प्या. कारण पाणी जर तुम्ही कमी प्यालात तर डिहायड्रेशन होईल उन्हामुळे आणि तुम्हाला चक्कर येऊ शकते, किंवा उलटीचा वगैरे त्रास होऊ शकतो, उलटी होऊ शकते.
सो पाणी जास्त प्या आणि एकदम थंड पेय पिऊ नका. नॉर्मल जे ड्रिंक्स आहेत ते प्या, म्हणजे पाणी झालं किंवा कोल्ड्रिंक एकदम थंडगार पिऊ नका. थोडंसं नॉर्मल होऊ दे त्यानंतर प्या. बघू आता आपला प्लॅन चालला आहे कोकणामध्ये जायचा, तर नक्कीच एक ट्रिप कोकणामध्ये आपली होईल, यात काही शंका नाही आहे. एवढ्या उन्हामध्ये आता बरेच जण जातात उन्हामध्ये, तर आपण पण थोडी काळजी घेऊ आणि नक्कीच एक कोकण ट्रिप आपली होऊन जाऊ दे. होईल नक्कीच होईल. हे बघा, हे या रस्त्याचा एक फायदा आहे की या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं असल्यामुळे तुम्हाला एकदम उन्हाचा एवढा त्रास होत नाही. आणि तुम्हाला जर वाटलं तर कुठेतरी बाजूला बाईक तुमची लावून तुम्ही एका झाडाखाली मस्त निवांत आराम करू शकता. हा एक या रस्त्याचा फायदा आहे. आणि हा स्पेशली रस्ता मला खूप आवडतो, कारण की हा जो रस्ता आहे हा खूप सुंदर आणि दृश्यमय रस्ता आहे. तुम्हाला बरीच दृश्य या रस्त्यावरती बघायला मिळतात, जसं की ही झाडं झाली आणि वेगवेगळे सीन झाले. तुम्ही संध्याकाळी येत असाल तर सनसेट झाला, एकदम खूप अप्रतिम दृश्य असतं. आपण आता पोहोचलो आहे खोपोलीमध्ये. तर खोपोलीमध्ये आपण कुठेतरी एखादं ज्यूस सेंटर बघू आणि मस्तपैकी ज्यूस पिऊ. मित्रांनो, हे पावसातलं जे दृश्य असतं ना इथलं, हे काही खतरनाक असतं बघा. हे संपूर्ण हिरवीगार डोंगर असतात, झाडं आलेली असतात, छोटी छोटी पालवी फुटते आणि मग नंतर हिरवेगार डोंगर होतात पाऊस पडल्यानंतर. तर मंडळी, अशा तऱ्हेने खोपोली घाटाला आरंभ झालेला आहे. तर ही मस्तपैकी वेडी वाकडी वळणे आणि हे निसर्गरम्य दृश्य एक नंबर. हो, दुपारी पण गाडी चालवायला तेवढंच मजा येते. जर कोणी नसेल तरच ओव्हरटेक करा मित्रांनो, नाही तो ओव्हरटेक करू नका. माझ्या अंदाजाने जो मागचा ड्रायव्हर आहे तो गाडी शिकतोय आणि तो पण या रस्त्याला, सो थोडा त्याला प्रॉब्लेम होतो गाडी चालवायला. तर खंडाळा इथून 7 किलोमीटरवरती आहे. जेव्हा पाऊस सुरू होईल, माप कसम इथला जो नजारा असेल ना खतरनाक. कारण तुम्ही दरवर्षी येतच असता, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की इथे कसा नजारा असतो आणि काय दृश्य असतात, काय हिरवळ असते. आणि मित्रांनो, हे आहे शिंगरोबाचं मंदिर. ज्याने ही वाट दाखवली, ज्याने हा रस्ता दाखवला इंग्रजांच्या काळात, त्यांचं हे मंदिर. ऑइल जे आहे मित्रांनो ते एक आपण रेग्युलर वापरतो 10W30. तर ह्या एवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये मी रेकमेंडेड करेन की 10W40 ऑइल यूज केलेलं बेटर राहील. कारण की जशी हीट वाढेल तशी ऑइलची जी विस्कॉसिटी आहे, ऑइल ची जी घनता आहे ती कमी होत जाते. ऑइल जे आहे हे पातळ होत जातं मित्रांनो, आणि थोडं इंजिनला थोडासा स्मूथनेसपणा जो आहे हा कमी येतो. जर ऑइल व्यवस्थित असेल तर इंजिन जे आहे हे स्मूथ रन करतं. सो मी तर 7001 मोट्यूल जे आहे 10W40 ते यूज केलं.
आपण फायनली खोपोली क्रॉस करून आपला घाट क्रॉस करून खंडाळ्याच्या घाटामध्ये आलेलो आहे, खंडाळ्यामध्ये आलेलो आहे, खंडाळ्याच्या ब्रिजवर आलेलो आहे. तर नेहमी आपण या रस्त्याने ये जा करत असतो, पण मित्रांनो किती वेळा तुम्ही आलात आणि किती वेळा तुम्ही इथे थांबलात तरी ते अपुरंच आहे. कारण की इथला जो नजारा आहे तो एकदम म्हणजे मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे. तर या बाजूने तुम्ही बघितलं उजव्या साईडने तर ट्रेनचा रूट आहे, या साईडने जो दिसतोय तुम्हाला ट्रेनचा रूट. आणि या ब्रिजच्या खाली जी आहे हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि ही जी आहे हे खोपोली सिटी आहे. या साईडला खोपोली सिटी दिसते बघा, किती सुंदर दिसते बघा सिटी. आपण मॉर्निंग व्ह्यू बघितला सिटीचा, इव्हनिंग व्ह्यू बघितला, नाईट व्ह्यू बघितला, तसंच आत्ता दुपारचा जो व्ह्यू आहे तो पण आपण बघू. त्यासाठी 2 मिनटं मी इथं थांबेन. ते फक्त माकडं असतं का म्हणे, कारण माकडांची इथे लगेच झुंड तयार होते. पुढे थोडंसं पुढे थांबतो. यस, हे बघा ही आहे खोपोली सिटी आणि तो आहे एक्सप्रेस वे. हा एक्सप्रेस वे. तर आपण इथून आलो त्या रस्त्याने. संध्याकाळचा जो सनसेट आहे तो इथे होतो. खूप छान दृश्य असतात संध्याकाळच्या सनसेटची. माझी जर लास्टची व्हिडिओ तुम्ही जर बघितली असेल, एक राईड सूर्यास्ताची, तर त्यामध्ये मी पूर्ण सनसेटचा जो व्ह्यू आहे जो इथून घाटातून दिसतो तो मी त्याच्यामध्ये कवर केलेला आहे. एक 20 मिनटाची ती व्हिडिओ आहे. ती तुम्ही बघितली नसेल तर अवश्य जाऊन बघा. मी ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन त्या व्हिडिओची. लास्ट व्हिडिओ आहे. त्यानंतर मित्रांनो मी बऱ्याच दिवसानंतर आत्ता बाहेर निघालो आहे राईडसाठी. लास्ट टाईम मी इथून कवर केलं होतं सर्व शूट, इथून घेतला होता व्ह्यू सनसेटचा. एक नंबर व्ह्यू आलेला. या ठिकाणी मी थांबलो होतो आणि हेच ते सरबतवाले दादा आहेत, त्यांच्या शेजारी थांबून मी व्हिडिओ बनवला होता. पण आपल्या डोक्यावरून चालला आहे तो एक्सप्रेस वे आहे आणि एक्झॅक्टली एक्सप्रेस वेच्या खाली जो आहे हा ओल्ड मुंबई हायवे आहे. त्याचाच रेफरन्स घेऊन वर जो रस्ता बांधलेला आहे एक्सप्रेस वे त्याच्या अगदी खालून आपण चाललो. आणि त्याच्याचमुळे आपल्याला आता ही सावली बघा पडले, त्याचीच पडले, त्यामुळे थोडं बरं वाटतं आहे सावलीमध्ये आल्यानंतर. नाहीतर उन्हाने पूर्ण वाट लागलेली आहे. तर मित्रांनो माझ्या डाव्या साईडला आहे वेट अँड जॉय. हे बघा, हे आहे वेट अँड जॉय. आणि उन्हामध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल, उन्हाळा जास्त होत असेल, तर उचला बाईक, मारा किक आणि या सरळ वेट अँड जॉयला एन्जॉय करण्यासाठी. इथे वॉटर स्पोर्ट्स आहेत, त्याचप्रमाणे थीम पार्क पण आहे. भर उन्हामध्ये जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल, पाण्यामध्ये मजा मस्ती करायची असेल, तर तुम्ही अवश्य इथे या, भेट द्या. खूप भारी राईड आहेत मित्रांनो. एक मस्त सीन भेटेल बघा आपल्याला. समोरून ट्रेन जाते, हे बघा समोरून ट्रेन जाते मस्त ब्रिज खालून. आय विल शो यू. हे बघा मालगाडी आहे, पण किती भारी दिसते, मस्त. त्याचा पुढचा जो स्टेशन आहे तो कामशेत आहे. ट्रेन संपली म्हणजे ट्रेन किती खूप लवकर गेले, आपल्याला थोडा उशीर झाला. आता ही ट्रेन आय थिंक कर्जत साईडने, कर्जतवरून आली असेल आणि इकडे पुण्याला जात असेल. तर मित्रांनो आपण पोचलो आहे आता तळेगावमध्ये. तर तळेगाव जे आहे तर इथे पण भरपूर ट्रॅफिक लागतं मित्रांनो, कारण की हा जो एरिया आहे हा MIDC एरिया आहे. सो तळेगाव MIDCमध्ये जे काही ट्रान्सपोर्ट वगैरे होतात, फॉर एक्झाम्पल कंटेनर ट्रक्स असतील किंवा व्हेकल्स जे आहेत, बस, त्यामुळे इथे भरपूर ट्रॅफिक लागतं. आणि इथे मेन जंक्शन आहे इथे,
तर हा डाव्या साईडचा जो रस्ता आहे तो आणि तळेगाव MIDCमध्ये. सो तिथे थोडं ट्रॅफिक जास्त लागतं आणि हे क्लिअर केल्यानंतर मग पुढे आपण डायरेक्ट मग पुण्यामध्येच जातो. हे बघा इथं ट्रॅफिक बघा किती आहे, भरपूर ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक लागतं इथे. सो फायनली आपण पुण्यामध्ये तसं एंटर केलेलं आहे, पुणे बाउंड्रीमध्ये. सो मेन सिटीमध्ये पोचायला अजून थोडा वेळ लागेल, कारण की अजून इथून 35 किलोमीटर पुणे आहे तसं बघायला गेलं तर. थोडंसं थांबू. पुढे आपल्याला झाड दिसतं आहे, तर झाडाच्या इथं थोडंसं थांबून मस्त पाणी वगैरे पिऊ आणि मग पुढचा प्रवास चालू करू. हो इथं थोडा वेळ थांबूया मित्रांनो. ओके. सो आपली गाडी उन्हातून आले त्यामुळे एकदम बंद नाही करायची, थोडंसं चालू ठेवायची आणि मग त्याच्यानंतर एक 20-25 सेकंदानंतर मग बंद करू आपण. मंडळी, या भर उन्हामध्ये सावली देणारी आपल्याला झाडेच असतात, त्यामुळे झाडांचं जतन करून ठेवा. मी इथे थांबलोय, भरपूर ऊन आहे. ऊन बघितलं तर तुम्हाला दिसेल की किती ऊन आहे पाठीमागे. मी या झाडाच्या खाली थांबलोय. खूप ते बघितलं तर उन्हाचे चट्टे दिसतात. मास्क लावला होता पण मास्क मधून पण ऊन भरपूर कडक लागतं. सो काळजी घ्या आणि सेफ ड्राईव्ह करा. उन्हामध्ये ऊन बघा खूप प्रकार आहे. तर मंडळी 5 मिनटं थांबल्यानंतर पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर आपण निघालो आणि आता पोचलोय देहूगावमध्ये. तर इथून राईड घ्यायचं आहे आपल्याला. फायनली आपण देहूगाव मधून आता बेंगलोर हायवेला लागलो. एक्सप्रेस वेचा जो रस्ता आहे, एक्सप्रेस वे जो आहे तो जसा या रोडला कनेक्ट होतो तिथून पुढे जे ट्रॅफिक अजून वाढत जातं भयानकपणे वाकडमध्ये. हे बघा लोक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत जेणेकरून ऊन लागू नये म्हणून. किती भयानक ऊन लागते बघा. संध्याकाळचे 4:30 वाजत आलेले आहेत तरी पण भयानक ऊन लागते, भयानक. तर जो मी विचार करत होतो, जी गोष्ट आपल्याला नको होती तीच गोष्ट आपल्या नशिबात आता पडलेली आहे. ट्रॅफिक बघा किती लागलं आहे, बापरे भयानक असं ट्रॅफिक लागलं. हेच ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी मी लवकर येत होतो, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही असं मला वाटतं. आत्ताच याच टायमिंगला एवढं ट्रॅफिक आहे, तर अजून इव्हनिंगला किती ट्रॅफिक होईल. जेव्हा ऑफिस सुटतील, जेव्हा IT पार्क सुटेल तेव्हा किती ट्रॅफिक होईल मित्रांनो, विचार करा. आपल्याला ट्रॅफिक आता भेटतच जाईल. पुणे सिटीमध्ये आपण पोचलो आणि ही आहे मेट्रो लाईन, पण अजून अद्याप माझ्या मते काही सुरू झालेली नाही आहे. मेट्रोची जी लाईन आहे या साईडने, वाकड साईडने मेट्रो जी आहे ती आतमध्ये पुण्यामध्ये चालू झाली. पुणे, पिंपरी चिंचवड, स्वारगेट, वाघोली या साईडला.
अजून या साईडने म्हणजे बाणेर साईडला अजून तरी चालू झालेली वाटत नाही. फायनली कोथरूडच्या जवळ पोचलो आहे. हा ब्रिज एक क्रॉस केल्यानंतर आपण कोथरूडमध्ये पोचू. आता कोथरूड म्हणजे आपण पूर्ण सिटीमध्ये नाही जाणार आहोत, पण बाहेरूनच जाईन मी. थोडंसं हायवेच्या बाहेरून जाईल. तर इथं थांबेन आणि थोडा कॉल करेन, कॉलिंग करेन आणि मग पुढे निघेन. तर इथे बाजूला घेतो गाडी आधी. तर यस, फायनली आपण कोथरूडमध्ये पोचलो आहे. पहिल्यांदा कॉल करेन आणि मग पुढे जाईन. ऊन भयानक आहे मित्रांनो. चला एक पटकन कॉल करून घेतो, मग वापस भेटू आपण. मित्रांनो चला निघू. भावाला फोन केला पण तो आता ऑफिसमध्ये आहे. तर आपण डायरेक्ट आता त्याच्या ऑफिसवर जाऊ आणि मग तिथून मग घरी जाऊ. तर आता पहिल्यांदा आपण जाणार आहोत त्याच्या ऑफिसमध्ये आणि मग तिथून घरी. तर मंडळी फायनली आपण वारजेमध्ये पोचलो. तर इथे पण ट्रॅफिक बघा किती लागलं आहे. सिग्नल लागलं आहे, भयानक ट्रॅफिक. ओके, फायनली आपण वारजेमध्ये पोचलो आहे आणि इथे गाडी लावायला आधी जागा बघितली पाहिजे. इथे थोडी जागा दिसते. चला, तर फायनली आपण पोचलो पुण्यात वारजेमध्ये. हे काढून घेतो नाहीतर गायब होईल. सगळ्या गोष्टी जिथेच्या तिथे तशाच्या तशा ठेवायला लागते. मॅग्नेट असल्यामुळे जास्त चिकटतंय रे. चला काय म्हणतात घराकडे ते गाडी बघते का? येताना मी व्हिडिओ खरेदी झाले. भावाच्या ऑफिसमध्ये गेलो, थोडंफार गप्पा मारल्या, बसलो, चाय पाणी झालं आणि आता घरी चाललो. घरी आता पोहोचेन. थोडा वेळ गेला कारण की ऑफिसमध्ये थोडा वेळ बसल्यामुळे गप्पा वगैरे मारण्यात थोडा वेळ गेला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि संध्याकाळचं वातावरण इथे खूप छान आहे. एवढी गरमी नाही आहे, पण दुपारी येतानाचं जे वातावरण होतं ते खूपच भयानक होतं, खूपच गरमी होती. सो चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. हल्ला